विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. केवळ एक व्हिडिओ तुमचा कॉन्फिडन्स एवढा वाढवणार आहे ना, सगळी फिजिक्सची भीती दूर होणार आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रूव्ह करून दाखवणार आहे, की जे मी प्रश्न या व्हिडिओमध्ये दिलेत ना, ते केले की तुमची ना 30 मार्काची किंवा त्याच्यापेक्षा जास्त मार्कांची तयारी होईल. अरे, मी तर लिहिले फक्त 20 मार्क आणि मी तर बोललो 30-35 मार्क. अभ्यास करायचा आहे कसा मी तुम्हाला सांगतो. फिजिक्सचा कुठलाही प्रश्न करत असताना न्यूमेरिकल्सला डोळ्यासमोर ठेवायचं आहे. मी तुम्हाला सांगू का? मी तुमच्यासाठी घेतलाय मार्च 2022 चा पेपर. बघा त्यात क्वेश्चन्स कुठले आलेत. डिफाईन इंडक्टिव्ह रिएक्टन्स म्हणजे काय रे बाळांनो? एक्सएल. इंडक्टरचा जो रेझिस्टन्स ऑफ इंडक्टन्सचा जो रेझिस्टन्स असतो त्याला आपण इंडक्टिव्ह रिएक्टन्स म्हणायचं. डेफिनिशन तयार केली आपण. रेझिस्टन्स ऑफर्ड बाय इंडक्टर इज नोन ॲज इंडक्टिव्ह रिएक्टन्स किंवा अपोजिशन इंडक्टर जो काय अपोज करतोय त्याला आपण इंडक्टिव्ह रिएक्टन्स म्हणूया. युनिट ओहम येणार आहे. पॅसिव्ह रिएक्टन्स कॅपॅसिटर जो रेझिस्टन्स ऑफर करतो त्याला कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स म्हणायचं. एका लाईन मध्ये ती डेफिनेशन आहे. पण मी तुम्हाला काय करायला सांगणार आहे. इंडक्टिव्ह रिएक्टन्सचा फॉर्म्युला आहे ओमेगा इंटू एल. ओमेगा म्हणजेच की 2 पाय एफ आणि कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्सचा फॉर्म्युला आहे 1/2 पाय एफ सी. त्यातलं एफ म्हणजे फ्रिक्वेन्सी. तर तिसरा प्रश्न त्यांनी विचारलाय इम्पेडन्स. टोटल रेझिस्टन्स ऑफर्ड बाय इंडक्टर, कॅपॅसिटर आणि रेझिस्टर. म्हणजे समजा सेरीज एलसीआर सर्किट आहे. त्यात इंडक्टर पण आहे, कॅपॅसिटर पण आहे, रेझिस्टर पण आहे. त्याचा टोटल जो रेझिस्टन्स आहे त्याला इम्पेडन्स म्हणायचं आणि त्याचा फॉर्म्युला आहे अंडर रूट आर स्क्वेअर प्लस एक्सएल मायनस एक्ससी ब्रॅकेट स्क्वेअर. आता ऍट रेझोनन्स बघा, ऍट रेझोनन्स एक्सएल इक्वल्स टू एक्ससी असतं म्हणजे झेड इक्वल्स टू आर येणार. ओके. कॉस फाय म्हणजे पॉवर फॅक्टरचा फॉर्म्युला आर अपॉन झेड असतो. मग ऍट रेझोनन्स झेड आणि आर इक्वल असेल तर पॉवर फॅक्टर युनिटी येणार. म्हणजे एक सांगतो गोष्ट लक्षात ठेवा. 3 मार्काचे डेफिनेशन्स विचारलेत आणि हा प्रश्न 2-3 वेळा रिपीट झालेला आहे. मग आपल्या पेपरमध्ये पण येऊ शकतो. पण न्यूमेरिकल सुद्धा करणार. फॉर्म्युला बघणार आहे मी. रेझिस्टन्स दिलाय का? कॅपॅसिटन्स युनिट काय असतं? फॅरेड. इंडक्टर्स युनिट काय असतं? हेनरी. आता गंमत बघा. हेनरी इज इक्विव्हॅलंट टू ओहम सेकंद. ही सुद्धा परीक्षेत आलेला प्रश्न आहे. हेनरी इज इक्विव्हॅलंट टू वेबर पर मीटर स्क्वेअर इज इक्विव्हॅलंट टू टेस्ला. म्हणजे पण मी तुम्हाला ह्याच्यात 50 प्रश्न देणार आहे तुम्हाला. 50 सोपे-सोपे प्रश्न आहेत. पण ते केल्यानंतर तुमचा कॉन्फिडन्स वाढला पाहिजे. म्हणजे चला 3 मार्क झाले एका पेपरमध्ये. अजून काय आलंय बघा. व्हॉट इस अ रेक्टिफायर? रेक्टिफायर इज अ डिव्हाइस व्हिच कन्व्हर्ट्स एसी इंटू डीसी. बास 1 मार्क झाला. पण मी तुम्हाला करायला सांगणार आहे. हाफ वेव्ह रेक्टिफायरची डायग्राम बघा. फुल वेव्ह रेक्टिफायर पुस्तकात अर्धी डायग्राम प्रिंटच केली नाही. खाली सर्किटच कंप्लीट केले नाहीये बघा जुन्या पुस्तकात. नवीनमध्ये कदाचित केलं असेल. पण रेक्टिफायर इज अ डिव्हाइस व्हिच कन्व्हर्ट्स एसी इंटू डीसी. फेव्हरेट एमसीक्यू आहे. ओके. रेक्टिफायरचे टाइप कुठले आहेत? हाफ वेव्ह रेक्टिफायर, फुल वेव्ह रेक्टिफायर. ओके. 4 मार्क झाले बरं का. एकाच पेपरमध्ये. डिफाईन सेकंड्स पेंडुलम. आता पिरियॉडिक टाइम ऑफ अ सिंपल पेंडुलमचा फॉर्म्युला आहे एल अपॉन जी आणि जो सिंपल पेंडुलम त्याचा पिरियॉडिक टाइम 2 सेकंद असतो त्याला सेकंड्स पेंडुलम म्हणायचं. फॉर्म्युला पण विचारलाय. टोटल 2 मार्काला हा प्रश्न आलाय. 7 मार्क झाले बरं का बाळांनो. जरा सुद्धा अवघड प्रश्न नव्हते. डिफाईन. व्हॉट इज ही डेफिनेशनच आहे. आपण 3 डेफिनेशनच आहे. 7 मार्क झाले. 3 मार्काला डेफिनेशन आहेत आणि ह्याच्या अगोदर आपण मॅग्नेटिक मटेरियलचा व्हिडिओ अपलोड केलाय. मॅग्नेटायझेशन, एम नेट अपॉन व्हॉल्यूम, एच, एन आय, ससेप्टिबिलिटी. जसं कुठला फॉर्म्युला नकोय. आपण एक काम करूया. मॅग्नेटायझेशनचा अजून एक फॉर्म्युला आहे. ससेप्टिबिलिटी इंटू इंटेन्सिटी ऑफ द मॅग्नेटिक फील्ड. सगळ्यांच्या डेफिनेशन्स मी केल्यात. फॉर्म्युले पण केले. मला युनिट पण येतात प्रत्येकाचे लक्षात घ्या. ओके. हे नंबर ऑफ टर्न्स पर युनिट लेंथ असतं बरं का. त्यामुळे हे करंट्स युनिट अँपिअर, पर युनिट लेंथ म्हणजे अँपिअर पर मीटर याचं. याचं युनिट पण ऑब्व्हियसली सेमच युनिट येणार आहे. अँपिअर पर मीटर. ओके. अँपिअर पर मीटर. मला सांगतो फॉर्म्युला आला पाहिजे. पण हे किती मार्काला आलंय? 3 मार्काला आलंय. 10 मार्क झाले आतापर्यंत 2022 च्या पेपरमध्ये. अजून बघा मोमेंट ऑफ इनर्शिया. अल्जेब्रिक सम ऑफ प्रोडक्ट ऑफ मास ऑफ ईच एलिमेंट अँड स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स फ्रॉम ऍक्सिस ऑफ रोटेशन. 2 मार्काला प्रश्न आलाय. मोमेंट ऑफ इनर्शिया डेफिनेशन लिहा, फॉर्म्युला लिहा आणि डायमेन्शन्स लिहा. ओके. 12 मार्क झाले. व्हॉट इज थर्मोडायनामिक प्रोसेस एक्झाम्पल द्या. 2 मार्काला प्रश्न आलाय. मेकॅनिकल इक्विलिब्रियम, थर्मल इक्विलिब्रियम तुम्ही केलंय. ठीक आहे. टोटल 4 मार्क झाले.
त्याच्यानंतर हार्मोनिक्स ओव्हरटोन एक एक मार्काला डेफिनेशन्स विचारलेत. पोटेन्शियल ग्रेडियंट के त्याचा फॉर्म्युला असतो पोटेन्शियल डिफरन्स पर युनिट लेंथ. फॉर्म्युला मिळाला व्होल्ट पर मीटर युनिट मिळालं. न्यूमेरिकल पण गरजेचं. न्यूमेरिकल पोटॅन्शिओमीटरच्या प्रत्येक न्यूमेरिकल मध्ये के लागतोय तुम्हाला. पोटॅन्शियल ग्रेडियंट लक्षात घ्या. कारण ईएमएफ इज प्रपोर्शनल टू लेंथ असतं पोटॅन्शिओमीटर मध्ये. म्हणजे तो कॉन्स्टंट केच असतो. पोटॅन्शियल ग्रेडियंट व्ही बाय एल. हा 1 मार्काचा प्रश्न आलाय. चला मग आता ह्यात धड्यात आलं किती मार्काला बघा. 1 मार्काला, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 ओके. 16, 17, 18. 18 मार्काला डेफिनेशन्स आल्यात. फक्त डेफिनेशन रे. मग मी व्हिडिओ सुरुवातीला सांगितलंय 20 मार्कापेक्षा जास्त मार्क बोललो. अरे मी डेफिनेशन नुसत्या पाठ करणार नाही. तर मी काय करणार? मी फॉर्म्युला त्याच्यावरचा तयार करणार. युनिट डायमेन्शनचा मी विचार करणार. मग मला सगळं जमणार हे लक्षात घ्या. का नाही जमणार? मी करून दाखवणार आहे. मला आता काय करायचंय बघा, लक्ष द्या. मी स्क्रीन पासून बाजूला आहे. तुम्ही पहिला स्क्रीनशॉट काढणार आहे मला माहिती आहे. ओके. हां. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. चला स्क्रीनशॉट काढताय पहिल्यांदा. ओके. स्क्रीनशॉट तुम्ही काढून बाजूला झालेलो होतो मी. स्क्रीनशॉट तुम्ही काढला असेल. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आणि मग अँगल ऑफ कॉन्टॅक्टची डेफिनिशन फॉर्म्युला नाहीये. पण अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कशामुळे चेंज होऊ शकतो? इम्प्युरिटीजमुळं, कशामुळं काय? कशावर डिपेंड असतो? त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स बघा. त्याच्यानंतर आयसोथर्मल प्रोसेस. ॲक्चुअली हे आयसोथर्मल प्रोसेस बरोबर मी जाणून-बुजून लक्षात ठेवा म्हणून घेतलंय इथं एडियाबॅटिक प्रोसेस. आयसोबारिक प्रोसेस. आयसोकोरिक प्रोसेस पण तुम्हाला करायचं. मॅग्नेटायझेशन ओके. त्याच्याबरोबर तुम्हाला ससेप्टिबिलिटी आणि इंटेन्सिटी पण करायचंय. एल-ई-डी जो डायोड फॉरवर्ड बायस असताना लाईट इमिट करतो तो एल-ई-डी. 1 मार्काला आलाय प्रश्न परीक्षेत. बोहोर्स मॅग्नेटॉन. गायरोमॅग्नेटिक रेशो करायच्या अगोदर बोहोर्स मॅग्नेटॉन करायचं लक्षात घ्या. त्याची व्हॅल्यू लक्षात ठेवायचं. कॅपिलॅरिटी लगेच त्याच्या ॲप्लिकेशन्स करायच्या 2 मार्काला येतो. इंटरफरन्स डेफिनिशन करा, डिफ्रॅक्शनची डेफिनिशन करा. लगेच डिस्टिंग्विश करा. ओके. म्हणजे नुसतं स्क्रीनशॉट काढून उपयोग नाही. कळालं का मी सांगतोय काय ते पण ध्यानात ठेवा. लॉजिक गेट. 1 असू दे, 2 किंवा 2 पेक्षा जास्त इनपुट असू दे. मात्र एकच आउटपुट ज्या सर्किटला असतं ते लॉजिक गेट. फोटोडायोड, रिपल फॅक्टर, न्यूक्लिअर फिशन, न्यूक्लिअर फिजन हे सगळे जे हे लॉजिक गेट वगैरे जे आहे ना, हे 3 प्रश्न सेमीकंडक्टर मधून करा. न्यूक्लिअर फिशन, फ्युजन, हाल्फ लाईफ, फेजर हे ई-एम-आय एसी सर्किटमध्ये बघा. फेजर डायग्राम पण बघा. आर-एम-एस व्हॅल्यू. ओके. तर त्याच्यानंतर सेल्फ इंडक्टन्स, म्युच्युअल इंडक्टन्स, आय-एम-पी. सेल्फ म्हणजे एल, हे एम दोघांच्या युनिट सेम आहे. दोघांच्या फॉर्म्युला बऱ्यापैकी सेम आहेत. ईडी करंट, मॅग्नेटिक शिल्डिंग, हिस्टेरेसिस, पोलार, नॉन पोलार डायलेक्ट्रिक इम्पॉर्टंट आहे इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये. पोलार आणि नॉन पोलार. मग या पेजला 1 तास लागू दे, काय बिघडणार नाही. अजून भरपूर क्वेश्चन्स आहेत. बघा आता सेंट्रिपिटल फोर्स 1 मार्काला विचारतात. बाइंडिंग एनर्जी ऑफ एटम, ते स्ट्रक्चर ऑफ एटम मॉलिक्युल्स न्यूक्लियरमध्ये जावा. फोटो इलेक्ट्रिक इफेक्टची डेफिनेशन विचारले, डायग्राम विचारले, एक्सपेरिमेंट विचारलाय. 7 पैकी 4 वेळा रिपीट झालाय प्रश्न. आता नाही आला तर काय हरकत नाही, बाकीचे येतील मग. अल्फा आणि बीटा, सेमीकंडक्टर. ओके. तो रेशो आहे लक्षात घ्या आणि मी तुम्हाला त्याच्यावरती भरपूर व्हिडिओज दिलेत बरं का. शोधा तुम्ही थोडंसं. चॅनलवर ढिगानं व्हिडिओ आहेत बरं का. तुम्ही ते सुद्धा बघू शकताय. आता सांगतो. सरफेस एनर्जी, फ्लुइड मेकॅनिक्स मधलं आहे. ट्रान्सफॉर्मरची डेफिनिशन आहे. आयसोटोप, आयसोटोन्स, आयसोबार, स्ट्रक्चर ऑफ एटॉम्स मधले. आलेले प्रश्न आहेत. मी पीवायक्यूच लिहिलेत फळ्यावर मोस्ट केसमध्ये लक्षात घ्या. प्रोग्रेसिव्ह वेव्ह, स्टेशनरी वेव्हज, डेफिनेशन सुद्धा डिस्टिंग्विश सुद्धा. सरफेस टेन्शन 2 मार्काला प्रश्न आलाय. नुसतं सरफेस टेन्शन डेफिनेशन नाही. तुम्ही त्याच्यापुढे काय लिहायचं सांगा बघू? फॉर्म्युला आणि डायमेन्शन्स. ठीक आहे. क्यूडी टेम्परेचर, आयोनायझेशन एनर्जी, व्होल्टेज रेग्युलेशन, कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी, 3 व्हायब्रेशन, 4th व्हायब्रेशन डिस्टिंग्विश केलं पाहिजे. चला स्क्रीनशॉट काढायचा पण. ओके. आणि आता शेवटचे प्रश्न. गायरोमॅग्नेटिक रेशो 8.8 into 10 कुलम्ब पर केजी. न्यूमेरिकल सुद्धा आहे आपल्याला E अपॉन ट्वाइस एमई. E अपॉन ट्वाइस एम. ई म्हणजे मास ऑफ इलेक्ट्रॉन. शंट. हा हा तुम्ही आता सर्च करायचा. हाऊ विल यू कन्वर्ट मूव्हिंग कॉइल गॅलॉनमीटर इंटू एमीटर? हाऊ विल यू कन्वर्ट मूव्हिंग कॉइल गॅलॉनमीटर इंटू व्होल्टमीटर? आणि हे आपले सेपरेट व्हिडिओ आहेत आपल्या कोर्सवरती, म्हणजे आपल्या चॅनलवरती लक्षात घ्या. ओके. फ्री व्हिडिओ आहेत, व्हाईट बोर्डवरचे आहेत. 10-10 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये कन्सेप्ट क्लिअर आहेत. परफेक्टली ब्लॅक बॉडी डायग्राम सुद्धा करायची. म्हणजे बघा, a body which absorbs almost all energy incident on it is known as perfectly black body. डेफिनेशन तयार करा. कोएफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन, कोएफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन, कोएफिशियंट ऑफ ट्रान्समिशन. मग हे बी करून टाकायचं.
की A प्लस आर प्लस टी इक्वल्स टू 1 ह्याचं पण प्रूफ पाहिजे आणि एमिसिव्ह पॉवर. मी तुम्हाला 10च मिनिटात करेक्ट बघा 10 मिनिटं झालेत. 10च मिनिटात मी तुम्हाला एवढे प्रश्न दिलेत, की ते केल्यानंतर कॉन्फिडन्स वाढणार आहे तुमचा. फिजिक्समध्ये तुम्हाला कोणीही रोखू शकणार नाही हे लक्षात घ्या. चांगला स्कोर तुम्ही करणार आहे. मग दिवसभर मी काय प्रोव्हाईड केलं तुमच्यासाठी? पहिली गोष्ट जो तुम्हाला स्ट्रॅटेजी दिली स्टडी प्लॅन तो तुम्ही सगळ्या मित्रांबरोबर शेअर करा. मला 2 दिवसात फिनिश करायचं आहे उद्याचा आणि परवाचा दिवस. ठीक आहे. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो मॅग्नेटिक मटेरियल ओके. त्याच्यानंतर ड्युअल नेचर हे 2 व्हिडिओज मी तुम्हाला प्रोव्हाईड केलेत. त्याच्यानंतर डेफिनिशनचे 2 व्हिडिओज मी हे प्रोव्हाईड केलेत आणि एवढं केल्यानंतर ॲक्चुअली डिस्टिंग्विश पण घेण्याचा माझा प्लॅन होता. पण आज एवढं जरी केलं, हे केलंय ते संध्याकाळी झोपायच्या अगोदर एकदा रिवाईज केलं, पहाटे उठून रिवाईज केलं, तर सगळं आपलंच आहे. ओके. मग तुम्ही हे सगळं कराल असं मला वाटतंय. ओके. आणि मी क्लिअरली सांगतो जास्तीत जास्त मित्रांबरोबर हे शेअर करायला विसरू नका. ओके. मग मी तुम्हाला बोललोय ना, चांगले मार्क पडणार पण हे प्रश्न करणार कोण? हे केलं तर होणार आहे ना. ह्याच्या बाहेरचं काही येऊच शकत नाही लक्षात घ्या. आला तर एका दुसरा प्रश्न येईल. पण 99% प्रश्न यातलेच येणार हे लक्षात घ्या. मग करा चांगली तयारी. ऑल द बेस्ट.